जय हिंद मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी आपला मित्र अमित केसरकर। वनरक्षक भरतीची अपडेट मी तुम्हाला देत आलेलो आहे। आजचा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचे मार्क कळालेले आहेत। आता कालच रात्री अचानक तुमची रिस्पॉन्स शीट आलेली आहे, तुमचे सगळे गुण टोटली त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तुम्ही त्यावर जाऊन तुमचा जिल्हा निवडून त्या जिल्ह्यावर जाऊन डाउनलोड करू शकता। किती हजार विद्यार्थी फॉर्म भरले होते तुमच्या वनरक्षकसाठी, म्हणजे कॅटेगरीसाठी जो कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले ते तुम्हाला समजून जाईल। त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे ती नॉर्मलायझेशन झाले काय। तर मित्रांनो, जे तलाठीचं नॉर्मलायझेशन झाले, पॉईंट सारखं मार्क जर त्या ठिकाणी आलं तरच नॉर्मलायझेशन झाले म्हणून समजायचं मित्रांनो। आता अजूनपर्यंत त्याच्यावर नॉर्मलायझेशन पॉईंटमध्ये मार्क आलेले नाहीत, त्यामुळं नॉर्मलायझेशन अजून झालेलं नाही आहे। त्यामुळे कोणीही गडबड करू नका मित्रांनो, कारण अजून नॉर्मलायझेशन झाल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी गुण दिलेले नाही। आता रिस्पॉन्स शीट जी आलेली आहे ती तलाठी भरतीची कशी रिस्पॉन्स शीट आली होती, पहिला तुमचे गुण कळाले होते, त्याच प्रकारचे गुण ह्या ठिकाणी समजलेले आहे। आणि 9 जानेवारी, आता 9 जानेवारीला रिझल्ट लागेल काय, तर पेसावाल्यांचा जो रिझल्ट आहे ते रिझल्ट पेंडिंग ठेवून, म्हणजे मागे ठेवून ह्या ठिकाणी वनरक्षकचा रिझल्ट जो आहे तो लावणार आहेत आणि तुम्हाला किती गुण आहेत आणि तुम्ही क्वालिफाय झाले की नाही हे समजणार आहे। परंतु आता जी रिस्पॉन्स शीट आलेली आहे त्या रिस्पॉन्स शीटमध्ये अजून तरी नॉर्मलायझेशन झालेलं नाही मित्रांनो। सर्वांना एकसारखे गुण आहेत, 80+ विद्यार्थी जास्त आहेत, 100+ विद्यार्थी कमी आहेत। आणि मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो 54+ विद्यार्थ्यांचं फिजिकल होणार, कारण या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यासाठी जर बघायला गेलं तर 50 ते 55,000 विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय पेपरला आले होते। त्याच पद्धतीनं त्यातून 54 मार्काच्या खाली जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी अपात्र होतील, म्हणजे ते 55,000 जे आहेत त्यातले 7 ते 8,000 विद्यार्थी त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय झालेले आहेत। आता डिस्क्वालिफाय झालेले म्हणजे त्यांना कमी गुण असल्यामुळे 54 पेक्षा कमी गुण असल्यामुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र नाहीत। आता 7-8 55,000 मध्ये 7-8 विद्यार्थी जर तुम्ही कट करायला गेला तर 45,000 विद्यार्थ्यांचे फिजिकल याला 10 दिवस लागतील आणि 10 दिवसामध्ये तुमचं फिजिकल होऊन जाईल। आता महाराष्ट्र पोलीसमध्ये जे 18 लाख अर्ज आले होते त्या 18 लाख अर्जाबरोबर त्यांचं फिजिकल पण तसं 30 दिवस चाललं होतं। ह्या ठिकाणी 10 दिवस फिजिकल चालेल असा अंदाज आहे मित्रांनो। अजून तरी कोणतीही अपडेट आलेली नाही आहे की बाबा एकाच 10 घेणार आहेत किंवा एकाच 5 विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र करणार आहेत। असं जर झालं असतं तर मित्रांनो 100% तुम्हाला मी सांगितलं असतो। परंतु जी भरती आहे या भरतीवर गुणवत्तेनुसार याचा अर्थ असा आहे, ज्या विद्यार्थ्याला जास्त गुण आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र होणार आहे, म्हणजेच पहिला त्याचं फिजिकल होईल। आणि ज्याला कमी गुण आहेत म्हणजे 54+ जे विद्यार्थी आहेत त्याला शेवटचं फिजिकल होईल। आता समजा डेली जर 2-2 हजार विद्यार्थी बोलवलेत तरी 20 दिवसामध्ये 40,000 विद्यार्थ्यांचं फिजिकल होऊ शकतं। आणि समजा 3-3 हजार विद्यार्थ्यांना बोलवलेत तर त्या ठिकाणी 15 दिवसामध्ये ते 15 ते 14 दिवसामध्ये तुमचं फिजिकल होऊ शकतं। आणि 5,000 विद्यार्थी बोलवले तर तुमचं 10 दिवसामध्ये तुमचं किंवा 8 दिवसामध्ये तुमचं फिजिकल होऊन रिकामं होईल। त्यामुळं 54+ जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांनी 100% तयारी करत राहा, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं पैकी गुण कसं घेता येईल आणि फिजिकल टॉप लेवलला मारून तुम्ही वनरक्षक या पदासाठी पात्र व्हाल। आता टोटली मेरिट तुम्हाला मी सांगून देतोय, सांगितलं होतं त्याच पद्धतीनं पुढचा व्हिडिओ पण मी तुम्हाला एक उद्या, म्हणजे आज नॉर्मलायझेशनवर मी हा व्हिडिओ बनवला होता, कारण की अनेक विद्यार्थी बोलत होते की नॉर्मलायझेशन झाले की नाही सर, नॉर्मलायझेशन झाले की नाही सर। त्यामुळं मी एक व्हिडिओ तुम्हाला द्यावा असं वाटलं म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर तलाठी भरतीचा जो रिझल्ट आलेला आहे त्या तलाठी भरतीचा रिझल्ट तुम्ही चेक केला असाल, त्या ठिकाणी 156+ पॉईंट 94, 96 असं मार्क आहेत, 0.96 असे मार्क आहेत। आणि वनरक्षकचा जो रिस्पॉन्स शीट आली होती त्याच पद्धतीने तुम्हाला जे मार्किंग आहेत ते मार्किंग जे आहे तेच त्या पद्धतीने मार्किंग जे पडलं होतं तेच मार्किंग या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळं नॉर्मलायझेशन झालेलं नाही आहे। येणाऱ्या 9 जानेवारीला, म्हणजे येथील 9 जानेवारी जी आहे 9 जानेवारीला तुमचा रिझल्ट लागेल
आणि तुमचा रिझल्ट लागल्यानंतर एक 4 दिवसात, आता मी मागील व्हिडिओ म्हणत होतो तो 7 दिवसात म्हणत होतो, आता तिने आज 6 तारीख असल्यामुळे आज तुम्हाला रिझल्ट हातात आलेला आहे, तुम्हाला सगळ्यांचे मार्क कळालेले आहेत। आता यात नॉर्मलायझेशन होऊन तुमचे 12-13 तारखेला तुमचा रिझल्ट लागेल आणि तुमचं 15-16 तारखेला तुमचा ॲडमिट कार्ड येईल। 15 ते 16 तारखेला तुमचं ॲडमिट कार्ड आलं तर तुमचं 20 जानेवारी ते 25 जानेवारीच्या दरम्यान तुमचं फिजिकल चालू होऊ शकते किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये तुमचं 100% फिजिकल होणार आहे। त्या पद्धतीने तुम्ही तयारी करत राहा मित्रांनो, आणि तुमचं ते मेरिट लागेल काय नाही, आता तुम्हाला टोटली मेरिट मी सांगणार आहे आणि तुमचं 54+ पण मेरिट सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर 100% तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जे मी बोललो होतो तेच मध्ये होत आहे मित्रांनो, त्यामुळं 100% तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे माझे चांगले व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील। माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।